मोबाईल मध्ये नाही तर कसं बघता नाही ते बघत नाही ना या बघ सूर्याला क पहिलीच ग इथून ब्लॉग चालू आहे ना हॅपी दिवाळी ब्लॉगर मोठे ब्लॉगर घोड्या नको जे तू काही बी सांगू नको 87 सूर्याला नाव लिहून घ्या आपल्या रांगोलीचा नाव लिहले ना आपल्या रांगोलीचा घोडा हत्ती 1,20,000 याच्यावर आहे ना याच्यावर लिहिलेलं असेल ना पहिले 92,000 रुपये भ्रष्टाचार आदेश पहिलीच रांगोली 92 लाख दुसरी नंतर येऊ बरोबर बघा गे नंतर येऊ हॅपी दिवाळी तुला भेटला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी तू भेटला नाही मला म्हणून कोण नाही जे नंतर मग ती एक या पोर व्हिडिओ सोरा करा ग्राम विकास युवा प्रतिष्ठान संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील किल्ले बांधणी आणि रांगोळी स्पर्धा होत्या आणि या रांगोळी स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतल्याबद्दल आपलं अभिनंदन. विशेष म्हणजे तुम्ही या स्पर्धेमध्ये नाव नोंदवलं ही खूप महत्त्वाची गोष्ट होती आणि थोडक्यात आपलं नाव सांगून या रांगोळीबद्दल तुम्ही काय दाखवता जनतेला काय मार्गदर्शन करता त्याच्यात माहिती सांगायची. माझं नाव केशव पाटील आणि ही रांगोळी लोकांना संदेश देण्यासाठी काढली. त्याच्यात शिवाजी महाराज दाखवले आहेत कारण पहिले स्वराज्य त्यांनी कसा घडवलेला आणि आत्ता आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आता काय घडते ते दाखवले. मुलगी असल्यावर गर्भपात केलं जातं किंवा आता मोबाईलच्या याच्यात छोटी मुलं जास्त वापर केले आणि ते मोबाईल व्हॉट्सअप आपले स्नॅपचॅट इंस्टाग्राम त्याच्या मार्फत वापर केले आणि अत्याचार ते दाखवले गेले. तर शिवाजी महाराजांना अतिशय दुःख होते की आत्ताच्या काळात हे सगळं होते त्यांच्यासोबत ते दाखवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करताना 18% जास्त लोकांना एकत्र आणून स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य निर्माण करताना त्यांच्यापुढे एक ध्येय होतं की स्वराज्य हा निर्माण करणार आणि चांगली कायदा आणि सुव्यवस्था मी माझ्याकडनं करून देणार आणि ते महाराजांनी आपल्याला दिलेच आहे. हा सर नमस्कार. कारण शिवाजी महाराजांनी आपल्याला जे दिलं ते आपल्याला पुस्तक मिळालेलं आहे. पण आता काही तरुण पिढीने किंवा जे शाळकरी विद्यार्थी आहेत त्यांनी त्याचा दुरुपयोग केलेला आहे तुम्हाला म्हणत आहे. कारण आताची मुलं मोबाईलवरती आपला वेळ वाया घालवतात. मोबाईलमध्ये बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी पण आपल्याला लगेच माहिती मिळते तर त्यापेक्षा अधिक दुष्परिणाम अतिशय सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि तुझं पॅटर्न देखील समाजासाठी खूप छान आहे आणि आजच्या भाग घेतल्यावर आणि तुम्हाला तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. स्पर्धेमध्ये गायिका पण आहे सर रमेश पाटील तालुक्याच्या वतीने तुम्हाला खूप खूप दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर अतिशय अशी छान असे कार्य ग्रामविकास प्रतिष्ठानचे असतात. त्या ग्रामविकास प्रतिष्ठानची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगायची आहे. तत्पूर्वी स्वतःचं नाव पूर्ण सांगून आपण जी रांगोळी काढली त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची. माझं नाव जान्हवी किसन पाटील. आम्ही ही रांगोळीची थीम आहे की सध्या बाया जास्त मोबाईल वापरतात आणि ती प्रेग्नेंट असताना मोबाईल यूज करते त्याचा बालावर परिणाम होतो आणि सोशल मीडिया वगैरे आपल्याला हवी होते आपल्यावरती आणि त्याचा बाळ पोटात असताना गर्भावरती परिणाम होतोय. मग त्याच्यावरती एक्सरसाइज करणं योगा करणं हे नाही जमत मोबाईल जास्त यूज करण्याने. सो मोबाईल अवॉइड करावा
अतिशय छान असं तुम्ही रांगोलीतून एक सामाजिक प्रबोधनाचं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थानं मोबाईल ज्या पद्धतीने चांगला आहे त्याच्या दृष्टीने तो वाईट देखील आहे. आपण उपयोग करू तसा मोबाईल वापरायला लागतो. बरोबर आहे. आणि त्याचा परिणाम येणाऱ्या पिढीवरती देखील दुष्परिणाम खूप होतात. मॅसेज अतिशय सुंदर आहे. खरोखरच अभिमान वाटतो असं तुम्ही सामाजिक प्रबोधनाची रांगोली काढली. खूप सुबक अशी रांगोली काढली. मनापासून धन्यवाद. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला विषय मोबाईलचे दुष्परिणाम मोबाईल नाव विचारा त्याला किल्ल्याचा. टेंबा पिंपलास कोट बोल. पिंपलास कोट. हा पिंपलास कोट. आपला कापडी संतोष नाही फोन केला. पिंपलास कोट बोलाचा काय. हा पिंपलास कोट. चला चल जाऊ चल. आता किती रे आपले किल्ले. भरपूर आहे ना अजून. हा अजून बाकी आहे ना किल्ले. चल बघू जा किल्ले वगैरे. वही नावा कबूल यायची बघ कशी नाव आपली किती येईल बघू. मला दिसत नाही कोण. बघा बघू जा रांगोली फोटो मारू पाहिजे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सार्वजनिक रांगोळी स्पर्धा आणि किल्लेबाजी स्पर्धेमध्ये आयोजन केलं होतं. या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलं आणि आपण नावं नोंदवली. त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आपलं नावं सांगून आपण रांगोली कोणत्या पद्धतीने काढली आहे, रांगोलीचं सामाजिक प्रबोधन काय, ह्याच्यावर थोडक्यात माहिती सांगायची. सांगू बघा. ऑपरेशन सिंधूर हा आपल्या फळगाम इथे हल्ला झाला होता काश्मीरमध्ये आणि सोफिया कुरेशी आणि वेमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंधूर यांच्यामुळे सक्सेस झालं होतं. आणि आपले डोंबिवलीमध्ये कपल होता ते काश्मीरमध्ये फिरायला गेले तेव्हा हल्ल्यामध्ये यांचा मृत्यू झाला होता. ऑपरेशन सिंधूर बद्दल ज्या गोष्टी तुम्ही कंची रांगोली करली. हॅपी दिवाळी. पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुला पण रांगोली बिंगोली काढले का नाही आपले नोंद वहीन नाव लिवायला. हीच आपली रांगोली. पण तिथे धोकाच होता आणि जे धन्यवाद. धन्यवाद. तोरणा गमेला लावते तोरणा किल्ल्या. मिशीन अजून भरपूर अजून टेंबागड टेंबागड बोतीगड अजून टाकीदुर्ग टाकीदुर्ग सुन्याला टाकीदुर्ग बी बघायचा आपल्याला. पिंपलास कोट. त्याला बैल आपणच जाऊयाच्या वर्षा. आता खूप गरम होते. मस्त खूप गरम होतं पण काय करणार. प्रथमच तुम्ही रांगोली स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावर हार्दिक अभिनंदन तुमचं. आणि विशेष म्हणजे तुम्ही नाव नोंदवलं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपण स्वतःचं नाव सांगून जी काय तुम्ही रांगोली काढली असेल त्याच्यामध्ये काय सामाजिक प्रबोधन आहे त्याच्यावर थोडक्यात माहिती तुम्ही सांगायची. प्रथम तुमचं नाव सांगायचं आहे आणि त्यानंतर काही 2-4 अचूक प्रश्न तुम्हाला योगेश पाटील विचारतील. त्याचं अचूक तुटक बुटक पद्धतीने उत्तर द्यायचे. सुरुवातीला नाव सांगून माहिती द्यायची. सांगा. नमस्कार, माझं नाव करिश्मा मच्छिंद्र म्हात्रे. तुम्ही माझी रांगोळी बघतच आहात. सध्या दिवाळी हा सण चालू आहे. दिवाळीमध्ये सगळे एवढे फटाकडे वगैरे वाजवत आहेत. सगळीकडे एवढं पोल्युशन होते. धूर, वास, परत आवाज, त्याचा आपल्या सगळ्यांनाच त्रास होतोय. तर आपण दिवाळी ही दिव्यांच्या पद्धतीने जर साजरी केली तर अति उत्तम. फटाकडे आता लहान मुलं तर फटाकडे वाजवायला मागणारच. त्यांना साधे सुधे छोटे फटाकडे द्यायला काही हरकत नाही. पण हल्ली एवढ्या जोरात मोठ्या आवाजाचे फटाकडे लावतायत. त्याचा एवढा त्रास होतोय ना. ऍक्च्युअली मला पण त्याचा त्रास होतोय म्हणून त्याच्यावरच मी रांगोळी काढली आहे. सृजनशीलता दाखवते.
आणि हे बघा आपण इथे पण तुम्हाला दिसतच आहे, साध्या पद्धतीने केला तर आपला निसर्ग हिरवगार व्यवस्थित चांगला राहील. आणि जर जास्त फटाकडे वगैरे वाजवले तर इकडे बघतातच आहे कसे अंगार, पूर्ण जमीन वगैरे सुकत चालली आहे, झाडे होत चालली आहेत. तर योगेश पाटील काही प्रश्न से नो टू क्रॅकर्स याचा यूज केलेला आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. म्हणजे कशाबद्दल? फटाकड्यांना म्हणजे मुलांनी, आपण जर मुलांना लहानपणापासून जर फटाकड्यांबद्दल सांगत आलो की काय काय आपल्याला प्रॉब्लेम्स, पुढे जाऊन काय काय प्रॉब्लेम होतात, काय त्रास होतो, तर ते आपण लहानपणापासून सांगत आलो तर पुढे जाऊन ते पण अशीच बघतील से टू नो क्रॅकर्स. म्हणजे फटाकड्यांना नाही म्हणतील म्हणजे ती मुलं. आपण का नाही म्हणतो पाहिजे असं का? पोल्युशन केवढा होतोय, धूर केवढा होतोय, आवाज केवढा होतोय, आपल्या सगळ्यांनाच त्याचा त्रास होतोय. त्याच्यानंतर एक सुंदर असं तुम्ही याच्यातून रांगोली मार्फत संदेश देतात की भारतीय म्हणजे आपलं जे स्वदेशी अपनाव याचं जे सांगितलेलं आहे ते सुद्धा सुंदर असं आहे. त्याचबरोबर मला तरी असं वाटतं का आपण वर्षातून एकदा दिवाळी सण साजरा करतो, त्याच्यात फटाक्यांचा यूज करतोय, तर तो करायला पाहिजे. बघा आता याच्या अगोदर आपण एवढे फटाकडे वाजवत आहेत ना, हा ठीक आहे, जे समजा जे जास्त पोल्युशन वगैरे करणारे असतील ते ठीक आहे. बाकी त्याच्यानंतर हॅपी दिवाळीच्या वर एक झाड दाखवलेलं आहे आणि त्याच्या खाली काय दाखवलेलं आहे? अर्थ. ओके, त्याच्या मार्फत काय संदेश देण्याचा प्रयत्न करतोय? या साईडला साध्या पद्धतीने दिवाळी साजरी केली आहे, त्यामुळे आपली पृथ्वी कशी हिरवेगार, सगळं पाणी वगैरे सगळं व्यवस्थित दिसते. आणि या साईडने फटाकड्यांनी, त्यामुळे आपले पृथ्वीवरती कसा त्याचा परिणाम होतोय ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी. व्हेरी गुड, सुंदर, खूप सुंदर. धन्यवाद. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. सांगायचे होते याच्यामध्ये की आपण ही गोष्ट माहीत असेल नसेल ते मला माहित नाही, फटाकड्यांचा शोध हा चीनमध्ये लागला. म्हणजे गन पावडर ॲक्सिडेंटली लागला आणि चीनमध्ये लागल्यानंतर त्याचा शिरकाव कसा झाला आपल्याकडे, तर जी मुघल सल्तनत किंवा ज्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये जो बाबर नावाचा त्यांचा जो राजा आला किंवा काही म्हणा, तो आला, त्याने ही प्रथा तो घेऊन आला. कोण? बाबरानं ही प्रथा आणली आणि आपण मग आणणारा कोणतरी होता आणि आपण आपल्या हिंदू म्हणून आपण तिला अडॉप्ट केली. तर मुद्दा असा आहे की शोध लागला चीनमध्ये, आणली बाबरनं आणि जोडतो आपण आपल्या परंपरेशी. जगात सगळीकडेच फटाके वाजवले जातात, विरोध नाही, पण फटाके बनतात ज्या कारखान्यात तिथे चाइल्ड लेबर वापरलं जातं आणि जेव्हा तिथे ब्लास्ट होतो ना, बरीच लोक मरतात, ती दाबली जाते, कारण विशिष्टच लोक कमावणारे आहेत तिथे. असं आहे का आपल्या घराघरात फटाकडे बनवतात आणि विकतात, असा प्रकार नाही. हा त्याच्या कमिशनवर होतं, काही 2-4 दिवस पोट भरतात, पण 1000 बिलियन ट्रिलियन रुपीज हे एक काय 4-5 दिवसाचं त्यांच्या याच्यात जातात. मला वाजवण्यावर विरोध नाही, अजिबात नाही, फक्त मला एवढं बोलायचं आहे का ते बनताना जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये चाइल्ड लेबरच वापरला जातो, करून तो स्वस्त पडतो आणि एका झटक्यातच ते करोड्स किंवा बिलियन्स रुपीज त्यांनी कमवलेले असतात. आणि ह्यात तीच गोष्ट म्हणजे आता 1000-1000च्या खाली कोणी आणत नाही, पण 1000ची पोरांना काहीतरी वस्तू चांगल्या, पुस्तकं आणा, कपडे आणा किंवा सोनं करून आणा. सोनं तुमची लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट असेल, कारण सोन्याचा भाव हल्ली कळतो. पण क्रॅकर्स म्हणजे काय, फुस लगेच जाणार, धूर तर होणार. आणि या धुराने मागच्या वर्षी एक बाई वारली, सुरेश दादा पाटलांची बायको. मी त्यांना संदेश दिला, ते तुमच्या आजूबाजूला फटाके वाजतायत बघा, धुराचा हिला त्रास होईल, कॅन्सर पेशंट आहे, तिची थ्रेशोल्ड हे जाणार. त्यांना माझं म्हणणं हे झालं, म्हणजे काहीतरी ते चुकीचं वाटलं. तिचा इफेक्ट त्यांच्या लंग्सवर असा झाला की बॉडीने रिस्पॉन्ड नाही केला, विदिन काही दिवसांनी वारल्या. आणि 2 वर्ष त्यांनी स्ट्रगल करून जगल्या होत्या, ह्या याच्यामध्ये त्या केल्या, वारल्या. हा माझ्या डोळ्यासमोरचा इन्सिडेन्स आहे. तर ते प्रत्यक्ष प्रॅक्टिकल गोष्टी सांगायला काही हरकत नाही आहे. वाजवा, पोरांना मजा, कारण लहानपणी मी पण जोरात वाजवत होतो ना. जेव्हा कळलं का ही गोष्ट अशी आहे तेव्हापासून मी वाजवायचे बंद केले. आमच्या लग्नामध्ये ना हे घेऊन गेले होते सगळे फटाके, म्हणजे चालले होते. मी बाशिंग फेकून दिला,
पटापट कोपऱ्यात नेऊन टाकल्या त्यावेळी, तेव्हा माझा लगीन लागले. नाही तर मी जावायला तयार नव्हतो फटांगऱ्यांच्यासाठी. मी सुरुवात मी माझ्यापासून केली. वाशिंग फेकल्याबरोबर लगेच सगळ्या जमा केल्या कोपऱ्यात. नाही त्या 2 वर्षांनी वाजवल्या दिवस पण वाजवल्या. हा पण वाजवल्या. धन्यवाद. खरोखर समाजाची कळकळ मच्छिंद्र म्हात्रे यांना आहे आणि खूप रांगोलीतून चांगला संदेश वहिनीने दिलेला आहे. खूप छान अशी रांगोली काढली. यावर्षी तुम्ही रांगोली स्पर्धा काढल्या, पुढच्या अनेक वर्षी आम्ही रांगोली स्पर्धा करणार, त्यात सहभाग घेणार अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला ग्रामविकास सेवा प्रतिष्ठानतर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चला बाबराज. एक रांगोली झाली. आता सकाळपासून 5 झाल्या ना, किल्ले झाले 5 रांगोली झाली. तर गावातले 5 किल्ले झाले. असे कार्य करत राहा. आनंद, खूप आनंद होतो. प्रस्ताव तो पोचतो लोकांना ना. ग्रामयुवा प्रतिष्ठान असे काम करत राहते बघा. दरवर्षीप्रमाणे आता 18वं वर्ष चालू आहे. दरवर्षीप्रमाणे घरोघरी जाऊन नाव नोंदणी करून सर्वांना असेल ते बक्षीस देतात. सो खर्चाने, कोणाचा असा देण्याने नाही, सो खर्चाने त्यांच्या करतात सर्वजण काय असेल ते. पण असं खूप आनंद होते. असं पुढे चालत राहते आपलं कार्य. आता जाऊ प्रतापगड किल्ले. युवा प्रतिष्ठान पिंपलास दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील किल्ले बांधणी स्पर्धा आणि रांगोली स्पर्धा आयोजन केल्या होत्या. या रांगोली स्पर्धेमध्ये आपण नाव नोंदवून या स्पर्धेमध्ये भाग घेतलं, त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आपण जो किल्ला बांधलेला आहे, आपण जो किल्ला उभारलेला आहे, या किल्ला उभारल्यानंतर आधी तुम्ही स्वतःचं नाव सांगायचं आहे आणि किल्ला ज्या पद्धतीने किल्ला आहे, कोणता किल्ला आहे, किल्ल्याचं नाव सांगून किल्ल्याची पूर्ण माहिती आपण द्यायची. चुकला तरी चालेल. त्यानंतर सागर पाटील काही 2 प्रश्न विचारतील, त्याची अचूक पद्धतीने उत्तर आपण द्यायचे. चुकला तरी चालेल, काही घाबरायचं नाही. पहिल्यांदा नाव सांगा तुझा. हर्षराम म्हात्रे. हर्षराम म्हात्रे. हा ठीक आहे. सांग तुम्ही किल्ला कोणता किल्ला आहे, किल्ल्याबद्दल माहिती सांग. जोरान बोल, बिंदास बोल, काही नाही, बिंदास बोल. कसा केले तुम्ही त्याचा सांग. सुंदर मस्त किल्ला केलेला नंबर आहे. फक्त तुटक कोणत्या पद्धतीने पण काकांशी बोलून घे. काकांचा सांग त्याला. बोल 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 बोल. तू एक इतिहास आहे की महाराजांनी काहीतरी तिथे कधी केला 1659 लाल पार्ले. आणि शिवाजी महाराजांबद्दल काही माहिती सांगू शकतो? म्हणजे त्यांचं काय, म्हणजे त्यांनी किती किल्ले जिंकले, त्यांचा जन्म, त्यांचं काय माहिती आहे? 15-20 मिनिटात येऊ. 15-20 मिनिटात येऊ. त्यांनी एकूण किती किल्ले जिंकले होते? सुरुवातीला स्वतःचं नाव सांगून रांगोळीची काढलेली आहे, त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची आहे. माझं नाव जियाराम म्हात्रे. मी आत्मनिर्भर भारत याविषयी रांगोळी काढलेली आहे. तर जसं की आपल्याला माहिती आहे, आपला इस्रो यान गेला आणि त्यानंतर कोविडचं माहिती झाली आहे. 2020 मध्ये आपल्याला कोविड आपल्या भारताने मात केलेली आहे, व्हॅक्सिनेशन. त्यानंतर योगाचं सांगितलं आहे. आपण जसे मेडिसिन घेतो त्याच्यापेक्षा चांगली योगा आहे आणि ती योगा आपल्या देशात भरपूर प्रमाणात चालते. डिजिटल इंडिया याविषयी देखील माहिती दिलेली आहे. जसे की आता आपण बघतो की डिजिटल इंडियामध्ये युट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि जास्तीत करून फोनपे वगैरे यूज होतो. त्यानंतर मतदानाचा हक्क याविषयी देखील माहिती दिलेली आहे, कारण की आपल्या देशात महिला आणि पुरुष यांना देखील मतदानाचा हक्क आहे. शिक्षणाचे महत्त्व आपल्या देशात, जसं की आपण पाहतो देशाचा विकास होत आहे तसे शिक्षण देखील वाढत आहे. आणि पुढे दिलेलं आहे ऑपरेशन सिंदूर 22 एप्रिलमध्ये आपल्या काश्मीरमध्ये झालेला पहलगाम हल्ला, त्याविषयी माहिती दिलेली आहे. आणि मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स या आपल्या देशात होत असतं, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्याविषयी माहिती. रांगोळी अतिशय सुंदर काढलेली आहे.
आणि त्यानुसार रांगोलीमधून सुबक रंग भरून तुम्ही एक सामाजिक प्रबोधनाचं काम देखील केलेलं आहे. अतिशय सुंदर रांगोली काढलेली आहे. तर तुम्हाला काय याचे दोन प्रश्न काय विचारतील त्याचं अचूक पद्धतीने उत्तर द्यायचे, नाही आलं तरी चालतील पण घाबरायचं नाही. सुंदर असे रांगोली काढलेले आहे, त्याच्यामध्ये कलर सुद्धा खूप छान भरलेले आहे. आपला संदेश खूप छान होता, आत्मनिर्भर भारत तुम्ही बोलले या रांगोलीचं, ठीक आहे. पण ते जे ॲप्स वगैरे दाखवले आहेत यूट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फोनपे याच्यामधनं एकही जो ॲप आहे तो स्वदेशी नाही, ठीक आहे. तर आत्मनिर्भर भारतमध्ये ते येणार नाही. त्याच्या जागेवर जर भारताचे ॲप्स असते आपले तर तिथे आपण बोलू शकतो सगळं आत्मनिर्भर भारत. आणि एक शेवटला ती अतिशय महत्वाची गोष्ट होती, मिस युनिव्हर्स मध्ये होतो नाही. जेव्हा आपण पाऊस पडतो, पाऊस पडल्याने पूर आल्यामुळे गावोगावी पूर आले आणि शेती जमीन सगळ्यांना वाहून गेलं. त्यानंतर तिथे दुष्काळ पडला. कंपन्यांच्या वाफामुळे, कंपन्यांच्या धुरामुळे ते जमीन खराब झाली. जमीन खराब झाल्यामुळे शेतकऱ्याला कुठं बघायची मदत लागली, म्हणून शेतकऱ्यांनी कारण वातावरण बिघडल्यामुळे कधीही पाऊस पडतो आणि जी मेहनत शेतकऱ्यांनी केली होती त्याचं पिकाचं नुकसान होतो. त्यामुळे ज्याला पण मोबदला मिळाला होता मोबदला मिळाला नाही आणि त्याच्यावरती कर्ज बाजारी झाल्यामुळे त्याला नागरिकांनी आत्महत्या करावी लागली. तर रांगोलीमध्ये मॅसेज अतिशय सुंदर दिलेलं आहे, खूप छान अशी रांगोली काढलेली आहे आणि सामाजिक प्रबोधनाला देखील या ठिकाणी तुम्ही उद्देश ठेवलेला आहे. खूप छान रांगोली काढली. तसंच तुम्ही रांगोली स्पर्धा आणि किल्लेबाजी स्पर्धा दरवर्षी आम्ही आयोजन करतो. प्रत्येक वर्षी तुम्ही रांगोली स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि आपलं नाव नोंदवतो. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जेव्हा बक्षीसचं कार्यक्रम रांगोली स्पर्धा आणि किल्लेबाजी स्पर्धा आयोजित करतो, अभिमान वाटतो की तुम्ही स्वतःहून या स्पर्धेमध्ये नाव देऊन भाग घेतलेला आहे. छान अशी सुबक अशी रांगोली देखील काढलेली आहे. रांगोली बघूनच आमचं मन भारावून गेलेलं आहे. तर थोडक्यात रांगोलीविषयी तुम्ही थोडक्यात स्वतःचं नाव सांगून माहिती द्यायची. माझं नाव विशाखा दर्शन मावी. रांगोळी काढण्याचा हेतू असा होता का दिवाळीचा 14 वर्ष वनवास पूर्ण करून सीता आणि राम आणि सीता अयोध्येला येतात. त्याच्यानंतर आपण दिवाळी साजरी केली जाते. त्या हिशोबाने आम्ही हा तयार केलेला होता. श्रीराम आणि सीतेच्या प्रेमाचं, पावन प्रेमाचं प्रतीक म्हणून. हम ना आवे आला राम, लक्ष्मण आणि सीता या तिघांना 14 वर्ष वनवास लागले आणि वनवास करून पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या अयोध्यामध्ये परत येत असताना तेव्हा तेथील साम्राज्यांनी त्यांच्या जनतेने पूर्ण दिवाळी साजरी केली होती, घरोघरी दिवे लावून. त्याचंच प्रतीक तुम्ही या ठिकाणी दाखवलेलं आहे. खूप छान अशी रांगोळी, खरोखरच रांगोळी बघूनच बरं वाटलेलं आहे. एक पारंपरिक तुम्ही इथं रांगोलीचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. तर प्रत्येक वर्षी तुम्ही आहे गावातील विविध विषयांवर कुठल्या भ्रष्टाचार, ग्रामपंचायत भ्रष्टाचार असो किंवा सामाजिक अडचण असो, त्याच्यावर आम्ही सर्वजण मेहनत करून न्याय देतो सगळ्यांना. आणि आता थोडक्यात आम्ही 1 महिन्यापूर्वी आपल्या ग्रामपंचायतमध्ये कोरोना काळामध्ये सन 2015 ते 2020 या काळात जवळजवळ 92 लाखाचा भ्रष्टाचार होता, तो उघडकीस आणला आणि आम्ही त्यांना शिक्षा पण सुनावली आहे. म्हणजे जे शासनाच्या मार्फत जी कामं ग्रामपंचायत मार्फत लोकांपर्यंत पोहोचत नाही, ती कामं, त्या योजना ग्रामविकासच्या मार्फत आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम रांगोळी कडलं नाही. अतिशय सुंदर असं काम ग्रामविकासचं आहे. महाराजांची जन्मभूमी शिवनेरी. शिकला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण किल्ले बांधण्यावर रांगोळी स्पर्धा आयोजन केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला, तुमचं अधिक अभिनंदन. जे आपण किल्ला इथे साकारलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती सांगायची. सुरुवातीला आपण स्वतःचं नाव सांगून किल्ल्याबद्दल माहिती द्या. सुरुवात करायची. पहिले नाव सांगा बेटा. आयुष सचिन पाटील. कितीला तू? किल्ल्याचं नाव काय? शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ल्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगायची. पहिला स्वतः सांगतील, नंतर योगेश पाटील सर तुम्हाला माहिती विचारतील, त्यामध्ये अचूक उत्तर आपण द्यायचे.
सांग माझं नाव आहे सचिन पाटील. मी आज शिवनेरी किल्ल्याबद्दल बोलत होतो. शिवनेरी किल्ला शाहू महाराजांनी बांधला. त्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. 2 वर्षानंतर जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना घेऊन शिवनेरी किल्ला सोडून निघून गेले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांच्या शिवनेरी किल्ल्यावर राज्य झाले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी शिवनेरी किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, पण यशस्वी ठरला. 40 वर्षानंतर 1716 मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात गेला. अतिशय अचूक पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे इतिहास. थोडक्यात सर आपल्याला काही प्रश्न विचारते, त्याची अचूक उत्तर द्यायचे. तर सांगा, शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव? छत्रपती शिवाजी महाराज शहाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 मावळ्यांचे नाव सांगा. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालनी सगळे, येसाजी काळुकर, शेलार मामा. प्लॅन केलेला असतो की ज्या ठिकाणी नावं असतील त्या ठिकाणी आपण जायला लागतो. पण अचानक ज्यांनी मेहनत केलेली आहे ते जर आपण पाहिलं नाही तर खूप वाईट वाटतं त्यांना. पण असं नाही करायला पाहिजे. प्रत्येक वर्षी नावं नोंदूनच आपण स्पर्धेमध्ये भाग घेतो. ग्रामीण किंवा प्रसिद्धांकडे तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. अतिशय सुंदर माती आणली, माती पहिली नंतर रचून घेतली, त्यावर माती लावली, त्यावर लगेच सुकून झालं, त्यावर कलर मारला. महाराजांना सिंहासन बनवलं आणि साईडला तटबंद बनवला आणि मंदिर बनवलं आणि मावळ्यांची ओळख करण्यासाठी मी तिथे पोस्टर पण लावले आहेत. आणि महाराजांचा स्वभाव कसा होता ते पण मी तिथे लिहिलेलं आहे. आणि जहाज सोडलेले आहेत तिथे मी आणि ते झेंडे सुद्धा लावलेले आहेत. आणि इथे तानाजी मालुसरे यांचा पुतळा पण आहे आणि तिथे बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा पण आहे. आणि हा किल्ला जिंकण्यासाठी कान्होजी आंग्रे यांनी आपल्या जीवाचं रान केलं होतं आणि ते त्या लढाईत बलिदान काढले. 1670ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्याच्या आधी आदिलशाहीच्या ताब्यात होता हा किल्ला पहिला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 360 किल्ले जिंकले होते. त्याच्यात डोंगरी किल्ले, भुईकोट, सागरी इत्यादींचा समावेश होता. आणि किल्ला बनवताना आपल्याला ही काळजी पण घेतली पाहिजे की किल्ला चांगला बनला पाहिजे. आणि चांगला बनला पाहिजे म्हणजे सुंदर दिसला पाहिजे. किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव होते छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजे भोसले. त्यांच्या मुलाचे नाव होते शंभूराजे आणि त्यांच्या आईचे नाव होते जिजामाता. आणि त्यांच्या बाबाचे नाव होते शहाजीराजे भोसले. बरोबर. अतिशय सुंदर तुम्ही माहिती एकदम मस्त केलेली आहे. तरी देखील मस्त तुम्ही छान केले आहे किल्ला. तरी आपले दादा तुला काही 2 प्रश्न विचारतील त्याचं उत्तर दे. किती दिवसाची मेहनत होती तुझी या किल्ला बनवणं? 5 दिवस एकट्याने बनवला तू की मदत केली? मामा नाही केली. तो किल्ला बनवताना तू कुठून म्हणजे ते चित्र घेतला की इंटरनेटवरून बघून की तू बघितलेला आहे किल्ला रत्नागिरी? थोडं बघितलं. म्हणजे गेलेलं आहे का तू किल्ला? नाही गेला. मग कुठून बघितलं? थोडा युट्यूबवर बघितलेला, थोडा बनायला. बाकी तू मला वाटतं बऱ्यापैकी त्यांनी माहिती सांगितलेली आहे आपल्याला महाराजांबद्दल. जेवढं त्यांनी म्हणजे वाचलं असेल, पाठ केलं असेल किंवा जे पण पुस्तकातून कुठून ज्ञान घेतलं असेल त्याच्यापैकी बऱ्यापैकी त्यांनी माहिती दिली.
आणि किल्ला मस्त चांगला बनवलेला आहे. आणि आपण दिवाळीला जो किल्ला बनवतो त्याच्या मागचं कारण काय म्हणजे आणि दिवाळीलाच का बनवतो आपण? कारण एक काल असं झाला होता की दिवाळीला म्हणजे पूर्वजांची प्रथा होती दिवाळीला किल्ले बनवायचे. पण ती काय म्हणजे का बनवतो? महाराजांची आठवण पुढच्या पिढीला समजून देणे की आपले महाराज किती शूर होते. बरोबर आहे. ठीक आहे. तर दिलीपदा अतिशय सुंदर माहिती दिली त्याच्याकडे बैलाबद्दल काही माहिती असेल ना तुला? बैलाबद्दल काही माहिती आता सांगू तेवढं कमीच आहे. आपल्या बैलाबद्दल सांगू तेवढा कमी आहे ना. रायफल नतोगांचा भारत. फायर ना भारत आहे. फायरला भारत नाही का रेसरला? पूर्वाला किल्ला तुम्ही बनवले की नाही? हे मग किल्ल्याबद्दल जरा माहिती दे. किल्ल्याचं मेंबर आहे इकडे. किल्ल्याचं मेंबर काय दिलं? या ना बाहेर या. भारत आहे किल्ला लाल मातीचा यूज केलेला आहे बघा. सुंदर प्रकारे आहे. आपल्या संस्थेचं नाव आहे आणि ग्रामविकास संस्था ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील किल्ले बांधणी स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यामध्ये प्रथमच तुम्ही हे नाव नोंदून या स्पर्धेमध्ये भाग घेतलं त्याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन. तर सुरुवातीला तुझं स्वतःचं नाव सांगून जे किल्ल्याची तू प्रतिकृती या ठिकाणी उभारलेली आहे त्याच्यामध्ये थोडक्यात माहिती सांगायची आहे आणि सागर दादा काही प्रश्न तुला विचारतील त्याचं अचूक उत्तर तुला द्यायचं आहे. ओके. सुरुवातीला तुझं नाव सांगायचं आहे. मानव संतोष पाटील. आणि कोणता किल्ला इथं साकारलेला आहे त्याचं नाव सांगायचं. मोठ्याने बोल जरा. सिंधुदुर्ग. हा. तर सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल काही प्रश्न तुला आपल्या सागर दादा विचारतील त्याच्याबद्दल तू उत्तर सांगायची. सिंधुदुर्ग किल्ला कुठला जिल्हा किल्ला कुठला सिंधुदुर्ग किल्ला का बोलतात ते माहिती आहे? सिंधुदुर्ग म्हणजे काय? महाराष्ट्रात कुठेतरी जागा आहे ना सिंधुदुर्ग. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच सिंधुदुर्ग किल्ला आहे. तिथे रत्नागिरीचं महाराजांचं 1630 रोजी झालं होतं आणि महाराजांचा जो अंतकाल झाला होता ते 3 एप्रिल 1680. एकूण 50 वर्षाचा कालावधी होता. या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये 350पेक्षा जास्त किल्ले महाराजांनी जिंकले होते आतापर्यंत. महाराजांच्या मावळ्यांची नावं माहित आहेत का? 1-2. आश आज कशी आश आशा आज जरा आश. ग्रामविकास युवा प्रतिष्ठान पिंपलास या संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या दिवशी आम्ही रांगोळी स्पर्धा आणि किल्लेबांधणी स्पर्धा ठेवतो. यावर्षी देखील आम्ही रांगोळी स्पर्धा आणि किल्लेबांधणी स्पर्धा ठेवल्या आणि पूर्ण गावात आम्ही रांगोळी प्रदर्शनासाठी गेलो, किल्लेबांधणी प्रदर्शनासाठी गेलो. खूप प्रतिसाद मिळाला लोकांचा आम्हाला. पिंपलास गावात खूप विद्यार्थी आमच्या माता भगिनी देखील चांगल्या प्रकारे रांगोळी काढल्या होत्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी सेम अशा किल्ले उभारणी केली होती. प्रतापगड झाला, सिंधुदुर्ग किल्ला झाला, शिवनेरी किल्ला झाला, अशा किल्ल्यांची प्रतिकृती या ठिकाणी उभारणी केली होती. आणि विशेष म्हणजे मी आभार व्यक्त करेन मी माझ्या जय बंड मंडळाचे सभासद यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी खूप मदत केली. सकाळपासून तर आता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमच्याबरोबर सोबत राहून त्यांनी आम्हाला किल्ल्यांसाठी आणि रांगोळी स्पर्धेसाठी मदत केली. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच ग्रामविकास युवा प्रतिष्ठानचे सर्व सभासद देखील या कार्यक्रमात उपस्थित होते, त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धन्यवाद. या